40शीचं जे वय आहे ना, हे वय 16व्या वर्षासारखं आहे. माणूस परत स्लीप होतो. 16व्या वर्षात मुलं जसे मुलं-मुली स्लीप होतात तसं. 40चा सिंड्रोम. एका टप्प्यावर आयुष्य आलेलं असतं. नवरा किंवा बायको आपल्याला पूर्णपणे कळालेली असते आणि जर तुमचं आयुष्य खूप रटाळवाणं चालू असेल, तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नसाल, एकमेकांबद्दल तुमचा आदर सन्मान काही नसेल, जिव्हाळा नसेल हां. तुमच्यामध्ये, डिटॅच आहात तुम्ही, इमोशनल बॉन्डिंगच तुमच्यामधलं संपलंय ओव्हर द पिरियड. म्हणजे साधारणतः 25-30ला वय लग्न होतं आणि 15-1 वर्षाचा संसार झालेला असतो ऑलमोस्ट. हां. जर तुमच्यामध्ये काही इमोशनल बॉन्डिंग नसेल, तर मग 40शीच्या नंतर पुरुष, स्त्रिया दुसऱ्या पुरुषांचा, दुसऱ्या स्त्रियांचा विचार करतातच. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे, की तुम्ही किती संस्कारित आहात, नैतिकता हा भाग आहे का हं. त्याच्यामध्ये, नाही का? हा एक भाग झाला. तुम्हाला जे हवंय ते मिळतंय का सगळं घरामध्ये, हां. हा एक भाग झाला. तिसरं भाग, की हे सगळं आहे. सगळं नॉर्मली असतं. नवरा खूप प्रेम करत असतो किंवा बायको खूप प्रेम करत असते. हां. तरीसुद्धा 40शीचं सिंड्रोम ओके. आपल्याला तिकडे घेऊन जातो आणि आपण स्लीप होण्याची शक्यता असते.